अरे टीका सुद्धा होती. येणारच आहे. त्यांनी आपली भूमिका जाहीरच केलेली आहे, येणारच आहेत. आज दिवस ठरलाय. राऊत हे 50-50 कोटी रुपये घेऊन हे लोक आलेले आहेत असं संजय राऊतांचा आरोप आहे. संजय राऊत नेहमी आरोप करत असतात. कधी तथ्य वाटलं का तुम्हाला त्याच्यात काय? ते जाऊ दे पुढे. कधी तुम्हाला काय तथ्य वाटलं का त्याच्यात? निधी मिळत नाही असं सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये असताना ज्यावेळेला पक्ष फुटला, ज्यावेळेला बंड केली, त्यावेळेला सुद्धा निधी मिळत नसल्याचाच मुद्दा होता. त्यामुळे तोच मुद्दा परत येतो. निधी मिळत नसल्यामुळेच खासदार सोडतात असं म्हणतात. त्यांना माहिती आहे आमच्या शिवसेनेत आल्यानंतर कामं होणार. सगळ्यांची कामं त्यांनी बघितलेलीच होताना त्यांनी अनुभव घेतला असेल. त्यांचे ओळखीचे असतील, संपर्कात असतील आणि जिथे कामं होतात तिथे येणं काही साहजिकच आहे. गेल्यानंतर कामं होतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर सत्तेत यावं लागलेलं आहे त्यांना, म्हणजे विरोधी बाकावरच्या लोकांची कामं होणारच नाही, त्यांच्या मतदारसंघात कामं होणारच नाही का? बघा, लक्षात घ्या, शिंदे सेनेमध्ये मान सन्मानाचा विषय पण असतो. त्यांचं जिथे ते पक्षात होते त्यांना तिकडे काय मान सन्मान मिळत नव्हता. त्यांचं कोण ऐकून घेत नव्हतं, त्यांच्या कोण संपर्कात नव्हतं, नेते भेटत नव्हते. हा सगळा विषय आहेच ना. आता ती चीड निर्माण होणार. अच्छा, इथे शिंदेसाहेब 24 तास अवेलेबल आहेत, सगळ्यांना भेटतात, सगळ्यांना न्याय मिळतो. माझ्यासारखा माणूस 10 वर्ष जो प्रक्रियेच्या बाहेर होता आज आमदार झाला ना शिंदेसाहेबांमुळे. हा सगळा विषय असतोच ना. माना सन्मानाचा पण विषय असतो. कामं तर झालीच पाहिजे. इतर पक्षांमध्ये सुद्धा आहे. मग ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आणि आमदार का आमदारांची बैठक घेतली आणि काही आमदार सुद्धा गैरहजर होते. सन्माननीय उद्धव साहेबांनी ही खबरदारी फार अगोदर घ्यायला पाहिजे होती. तेव्हा त्यांनी पक्षावर लक्ष दिलं नाही. आता सगळं पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी? पक्ष सोडतायत. मानापमान तर इतर पक्षांमध्ये सुद्धा होत असतात. मग ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आणि आमदार त्यांना विचारा. तर बघू शकतो आता निलेश राणे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अशाच सगळे या ठिकाणी पोहोचताना दिसून येत आहेत.